बऱ्याच लोकांनी मला विचारलं की आत्ता चांदी घ्यावी का, कारण सध्या सोन्यापेक्षा चांदी बरी अशा आशयाचे बरेच रील्स त्यांनी बघितलेत. पण थांबा, ही रील पूर्ण बघा. या वर्षात चांदीने सोन्यापेक्षा जास्त भाव खाल्ला आहे. म्हणजे काय तर 2025मध्ये चांदीने 66% रिटर्न्स दिलेत. पण प्रश्न असा आहे की आता चांदी खरेदी करावी का? 1 किलो चांदीचा भाव 1,62,000 पोहोचला आहे. भाव एवढा असूनही लोकांनी चांदी खरेदीसाठी लाईन लावली आहे. ज्वेलर्सकडे सुद्धा चांदीचं शॉर्टेज असल्यामुळे ते नवीन बुकिंग घेत नाही आहे. मग चांदी खरेदीचा दुसरा प्रकार म्हणजे सिल्वर ETF घ्यायचे का? तर अजिबात नाही. सध्या चांदी खरेदीपासून 4 हात लांबच राहिलेलं बरं आहे. कारण जसं तुम्हाला सांगितलं की फिजिकल चांदीचा सध्या बाजारात शॉर्टेज आहे. यामुळे सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड खूप हाय प्रीमियमवर ट्रेड करतात. म्हणजे सध्या ते खूप महाग झालेत. काही ETF त्यांच्या फेअर व्हॅल्यूच्या आता 10 ते 18% प्रीमियमवर ट्रेड करतात आणि लोक सिल्वरच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा जास्त किंमत देऊन ते खरेदी करतात. ओव्हरऑल चांदीची मागणी जास्त आणि त्या तुलनेत पुरवठा अगदी कमी झाला आहे. त्यामुळे चांदीचे भाव वाढत आहेत आणि त्यात दिवाळीमुळे चांदीची डिमांडही वाढली आहे. जेव्हा ही परिस्थिती नॉर्मल होईल तेव्हा भाव कमी होतील, असं तरी सध्या चित्र आहे. मग चांदी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असली पाहिजे का? तर होय, नक्कीच चांदी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असली पाहिजे. पण आत्ता सिल्वर ETF खरेदीची वेळ नाही आहे आणि फिजिकल चांदी तर अजिबात घेऊ नका, कारण त्यावर GST, मेकिंग हे सर्व लागून किंमत खूप वाढते. त्या चांदीच्या वाढलेल्या भावामुळे UTI म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंडांनी सिल्वर ETF फंड ऑफ फंडमधली नवीन इन्व्हेस्टमेंटसुद्धा थांबवली. म्हणजे यावरूनच काय जो बोध घ्यायचा आहे तो आपण घेऊया.